नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। प्रेयसीचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी नवी मुंबई खैरणे MIDCतील अश्वी लॉजमध्ये आलेल्या प्रियकरानं प्रेयसीचा गळा आवळून संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। हत्येनंतर प्रियकर पळून जात असताना साकीनाका पोलिसांच्या हाती लागला। सोहेब कलाम शेख वय 24 वर्ष राहणार साकीनाका असं या प्रियकर आरोपीचं नाव असून अमित कौर रणधीर सिंग विग उर्फ ॲमी वय 35 वर्ष असं हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव आहे। घटस्फोटित असलेली ॲमी ही एका बँकेत मॅनेजर म्हणून कामाला होती। 9 जानेवारीला तिची प्रियकरानं हत्या केली होती। प्रथमदर्शनी चारित्र्याच्या संशयावरून ॲमीला संपवलं असल्याचा कयास बांधण्यात आला होता। मात्र आता या प्रकरणातील विविध धक्कादायक पैलू समोर आलेत। नवी मुंबई पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या खून प्रकरणाच्या प्राथमिक तपासात ॲमी आणि आरोपी सोहेब शेख याचे प्रेमसंबंध होते। सोहेब 24 वर्षाचा तर अमित कौर उर्फ ॲमी ही 35 वर्षे म्हणजेच त्याच्यापेक्षा 11 वर्षांनी मोठी होती। सोहेबला ॲमीसोबत लग्न करायचं होतं, त्याला तिच्यावर लग्नासाठी दबाव आणायचा होता, म्हणून सोहेब सतत ॲमीला तिचे आक्षेपार्ह छायाचित्र तिच्या नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत होता। तिची अश्लील छायाचित्र त्याने ॲमीच्या आई आणि बहिणीलाही पाठवली आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती। दिनांक 8 जानेवारी रोजी ॲमीच्या वाढदिवसाचं निमित्त साधून दोघं अश्वी लॉजवर गेले होते। तेथे त्यांच्यात जोरदार वाद झाला। त्याचवेळी सोहेबचा संयम सुटला आणि त्यानं रागाच्या भरात ॲमीचा गळा आवळून खून केला। नंतर त्यानं घटनास्थळावरून पळ काढला। मात्र गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून आता पोलीस या खून प्रकरणातील सर्व लिंक जोडण्याचा प्रयत्न करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।